नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर पासून 600-700 किलोमीटर दूर राजू शेट्टी साहेबांचा एक मावळा या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये दोन हात करायसाठी तयार आहे की बाबा एखादं युद्ध जरी आम्ही आजपर्यंत जिंकलो नसलो तरी परंतु या शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध आम्ही तुमच्या सोबत उभा आहे आणि या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही लढून त्यांना न्याय देऊ ही भूमिका घेऊन लढणारी सगळी मंडळी आहेत। आणि म्हणजे प्रश्न समस्या अनेक आहेत, इथून पुढेही येणार आहेत शेतकऱ्यांना, परंतु जोपर्यंत आपण गटामध्ये विभागलेलो आहे, जोपर्यंत आपण जातीमध्ये विभागलेलो आहे, जोपर्यंत आपण एखाद्या पक्षाचा झेंडा डोक्यामध्ये ठेवून समाजामध्ये वावरणार आहे तोपर्यंत आपल्याला न्याय मिळू शकणार नाही। गोष्ट आता ज्या पश्चिम महाराष्ट्रातून सातारा, सांगली, कोल्हापूरच्या ऊस पट्ट्यातून आम्ही येतो त्या पट्ट्यामध्ये सांगायला अभिमान वाटतो की राजू शेट्टी साहेबांनी एखादं आंदोलन उभं केलं आणि शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा तोड घ्यायची नाही, तोड बंद म्हणजे त्या ठिकाणी बंद, तर कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी ऊसाला तोड घेत नाही। कोयता बंद म्हणजे बंद अशा स्वरूपाची एकी ज्यावेळेस निर्माण होईल या नंदुरबार मध्ये त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला नथुबाई कारखानदार जागेवर येते, कारण त्यांना माहित आहे ठराविक शेतकऱ्यांना आपलंसं केलं, खांद्यावर हात टाकला, गोड गोड बोललं, थोडा मोठेपणा दिला, इलेक्शन आलं की थोडं विटामिन दिलं की हे सगळे पुढारी आपल्या मागे हांजे हांजे करायचे अधिकार करायला येणार आहेत हे त्यांनी सगळ्यांनी गृहीत धरलं असल्यामुळं आपल्याला ही व्यवस्था गृहीत धरत नाही। संत तुकडोजी महाराजांनी काय सांगितलंय ग्रामगीतेमध्ये की ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना हेच सूत्र ग्राम राज्य निर्माण करेल। म्हणजे संघटना ही कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेस असते त्यावेळेस खऱ्या अर्थानं राज्य निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते। पिढा टळू दे, बळीच राज्य येऊ दे ही जरी घोषणा दिली तरी ते राज्य येण्यासाठी संघटना बांधावी लागेल आणि ती संघटना जर बांधायची असेल तर शेतकऱ्यांना जात पात धर्म लिंग भेद सगळं काही विसरून शेतकरी म्हणून आपल्याला एकत्र आलं पाहिजे। मग तो आल्या कुठला ऊसाचा शेतकरी असू द्या, तो पपईचा शेतकरी असू द्या, तो कपास उत्पादन करणारा शेतकरी असू द्या, अन्यथा त्या शेतकऱ्याला खत पुरवठा करणारा एखादा दुकानदार असू द्या, कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये 4 पैसे वाढवून आले तर तो एखादी खताची बॅग वाढीव आपल्या शेतामध्ये नेऊन टाकणार आहे। मगाशी सांगितलं की आता खताचे भाव किती वाढलेले आहेत, त्या पद्धतीनं उत्पादनाला भाव वाढायला तयार नाही। समस्या अनेक आहे, परंतु सांगायचा उद्देश एवढाच आहे की जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही आणि लिडरशिप फक्त बोलणं नसून लिडरशिप इज मोर ऍक्शन दॅन डिस्कशन असं म्हणलं इंग्लिशमध्ये, म्हणजे फक्त चर्चा करणं म्हणजे नेतृत्व नाही तर खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरून ज्याप्रमाणे इतर ठिकाणी तुम्ही बघत असताना संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। सांगायला अभिमान वाटतो आले उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी होत्या, व्यापाऱ्यांनी जुनं आलं इकडं आलं जास्त प्रमाणात नाही, परंतु आमच्या पट्ट्यामध्ये हळद आणि आल्याचं प्रमाण जास्त आहे इकडे सातारा आणि सातारचं जे आलं ते इकडे पण आता उत्पादन सुरू झालेलं आहे चांगल्या पद्धतीने, परंतु सातारा आल्याला एक वेगळी जागतिक बाजारपेठेमध्ये किंमत आहे कारण त्याचा जो तिखटपणा आहे तो चांगला असतो आणि मग जुनं नवं आलं वेगळं करायचं आणि मग शेतकऱ्यांना जसं कांदा असू द्या किंवा इतर बटाटा असू द्या चांगल्या जो गोळा माल असतो त्याला चांगला भाव दिला जातो आणि जो दुय्यम किंवा बोर बदला किंवा अशा पद्धतीने प्रतवारी करून शेतकऱ्याला त्या ठिकाणी फसवलं जातं, अशा पद्धतीची प्रतवारी त्या ठिकाणी सुरू होती। अमर भाऊ असतील, आमचे बालवडकर तात्या असतील, अनिल भाऊ असतील, या सगळ्या मंडळींनी पहाटे पहाटे पुण्यामध्ये त्या जी काही बाजार समिती आहे त्या ठिकाणी जो महत्वाचा व्यापारी आहे की जो व्यापारी त्यांची सगळी जी पिलावळ आहे त्या सगळ्या व्यापाऱ्यांना जाऊन त्या ठिकाणी गचुऱ्याला धरून सांगितलं की आता इथून पुढे शेतकऱ्यांची फसवणूक करणार असाल तर मात्र गाठ या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे आणि त्यावेळेस हे प्रतवारीचं फेड बंद झालं आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला। म्हणजे अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत, परंतु एकत्र आल्याशिवाय फायदा नाही। हाच एकमेव धागा घेऊन आपल्या समोर विनंती करतो की आपण एकत्र येऊया, मोठ्या प्रमाणावर संख्या जर आपल्या मागे असेल, कारण या लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय याच्यापेक्षा डोके किती मागे आहेत, आपल्या गर्दी किती दिसते याला जास्त महत्व आहे।
आणि जोपर्यंत आपण गर्दीने एखादा समस्या घेऊन पुढे येणार नाही तोपर्यंत हे शासन प्रशासन ही व्यवस्था आपल्याला गृहीत धरणार आहे. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण एकत्र येऊ. मोठा जो काही लढा असेल, तुमचा जो काही प्रश्न असेल तो ताकदीनं सोडवू.